नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस शेड्यूल 2 ची जी भरती येणार आहे त्याच्यामध्ये नेमकं तुमचे पर्सेंटेज किती असायला पाहिजेत जेणेकरून तुमचं सिलेक्शन चान्सेस खूप जास्त वाढेल. या गोष्टीवर सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल्स अनालिसिस करून सांगणार आहे. लक्षात घ्या, जी 30 ते 40 हजारासाठी नवीन भरती येणार आहे ज्याच्यामध्ये GDS असेल, ABPM असेल, BPM असेल, पोस्टमॅन असेल, MTS असेल, अशा वेगवेगळ्या पदासाठी या ठिकाणी नवीन भरती येणार आहे. या महिन्याच्या एंडिंग किंवा डिसेंबर पर्यंत ह्या दोनच अंदाज आहेत, त्याच्यामध्ये ही भरती येऊन जाईल. परंतु आता तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे की त्या भरतीसाठी पास होण्यासाठी किंवा तुमचं सिलेक्शन होण्यासाठी पोस्ट ऑफिस GDS मध्ये तुम्हाला पर्सेंटेज किती लागणार आहेत हे जर तुम्हाला आत्ताच समजलं किंवा अंदाज बांधता आला तर त्यानुसार तुमच्या पर्सेंटेज नुसार तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा आहे, कसा भरायचा ह्या गोष्टी लक्षात आल्या तर पुढे सिलेक्शन चान्सेस तुमचा नक्कीच वाढणार आहे. तर लक्षात घ्या, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप. अपेक्षित कट ऑफ सुरुवातीला आपण जाणून घेऊया. आता GDS शेड्यूल 1 मध्ये 2026 ची जी भरती आली होती, कट ऑफ महाराष्ट्रामध्ये जवळपास 98 पर्यंत पोहोचलेला होता. हायेस्ट कट ऑफ 97-98 च्या रेंज मध्ये कट ऑफ गेलेला होता. त्याच्यामध्ये ऑल कॅटेगरी होत्या, परंतु हा कट ऑफ हायेस्ट ओपन कॅटेगरीचा होता आणि लोएस्ट 70% वरती गेलेला होता. आता तुम्ही म्हणाल आम्हाला तर 85-90 आहेत तरी सिलेक्शन झाले नाही. लक्षात घ्या, लोअर टू टॉपर म्हणजे अप डाऊन जर कन्सिडर केलं तर हा PWD चा कट ऑफ आहे. 70 पर्यंत जे विद्यार्थी होते, 70 किंवा साधारणपणे 75 च्या रेंज मध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि ओपन कॅटेगरी मध्ये जवळपास 95 ते 98 च्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ गेलेला होता. लक्षात घ्या, बिटवीन बाकीच्या ज्या कॅटेगरी राहिलेल्या होत्या OBC, SC, ST, PWD त्यांचा कट ऑफ 80 ते 95 च्या रेंज मध्ये गेलेला होता. म्हणजे कट ऑफ ची रेंज पाहिली शेड्यूल 1 भरतीची तर साधारणपणे 75 ते 95 किंवा 75 ते 97 च्या ह्या रेंज मध्ये कट ऑफ महाराष्ट्र सर्कल साठी लागला होता. आणि इतर सर्कल साठी जसं की गुजरात, गोवा, राजस्थान, UP, बिहार जे काही आपले इतर सर्कल असतील त्याला सुद्धा याच रेंज मध्ये कट ऑफ लागलेला होता. कॅटेगरीनुसार कट ऑफ थोडाफार चेंज किंवा अप किंवा डाऊन होऊ शकतो, परंतु हा मिड रेंज होता. शेड्यूल 1 भरतीसाठी 75 ते 97 च्या रेंज मध्ये कट ऑफ लागलेला होता. मग आता प्रश्न पडतो की शेड्यूल 2 ची जी भरती येणार आहे त्याला सुद्धा असाच हाय कट ऑफ लागेल का? लक्षात घ्या, आता हा कट ऑफ जो शेड्यूल 1 होता 28,000 प्लस जागा होत्या ऑल ओव्हर म्हणजे पॅन इंडिया. आता जी शेड्यूल 2 भरती येणार आहे त्याच्यामध्ये 30 ते 40 हजार या ठिकाणी जागा येणार आहेत. म्हणजे जवळपास 10,000 एक्स्ट्रा जागा येण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये 10,000 प्लस जागा म्हणजे काय, जेवढ्या जागा जास्त तेवढं कॉम्पिटिशन या ठिकाणी जास्त असं कन्सिडर आपल्याला करावंच लागेल. कारण की जेवढ्या मोठ्या प्रमाणात जागा असतील तेवढी स्पर्धा त्या ठिकाणी पुढे वाढतच असते. मग कट ऑफ वर याचा काय परिणाम होईल किंवा अपेक्षित कट ऑफ किती लागू शकतो? या शेड्यूल 2 चा कट ऑफ सुद्धा मित्रांनो 80 ते जवळपास 97% रेंज मध्ये कट ऑफ लागण्याची दाट शक्यता आहे आणि याच रेंज मध्ये लागणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही किती अनालिसिस करा, कुठलाही डाटा काढून पहा किंवा याच्या अगोदरच्या GDSच्या ज्या भरत्या झाल्या त्याच्यामध्ये तुम्ही जरी पाहिलं तरी या रेंज मध्ये कट ऑफ लागणार म्हणजे लागणार. मग आता तुम्हाला किती पर्सेंटेज असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरायला किंवा सिलेक्शन व्हायला सोपं जाईल ते तुम्हाला सांगतो. जस्ट 2 मिनिट व्हिडिओ शोधपर्यंत पहा. या ठिकाणी किती पर्सेंटेज वरती चान्स असू शकतो? आता फक्त सिलेक्शन होण्यासाठी पर्सेंटेज मॅटर करत नाहीत. लक्षात घ्या, जरी ही भरती पर्सेंटेज बेसिस वरती असली तरी या ठिकाणी बाकीचे तुमचं कॅटेगरी मॅटर करते, त्यासोबत तुमचं प्रेफरन्सेस कुठे दिलेले आहेत ते मॅटर करतं, तुमचे पर्सेंटेज मॅटर करतं. तिन्ही गोष्टीचा संगम ज्यावेळेस होतो त्यावेळेस तिन्ही गोष्टीवर डिपेंडन्सी राहून तुमचं सिलेक्शन प्रोसेस त्या ठिकाणी ठरवली जात असते. मग इथे लक्षात घ्या, एकतर तुमचे पर्सेंटेज कमी जर असतील, कमी म्हणजे किती, 80 च्या रेंज मध्ये, तर तुम्ही कॅटेगरी मध्ये असायला पाहिजे. जर पर्सेंटेज जास्त असतील तर तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये असाल तर, परंतु पर्सेंटेज 97-95 प्लस जर असतील तर त्या ठिकाणी चान्स आहे. आणि कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्ही 80 पासून तुम्हाला चान्स आहे. आणि PWD कॅटेगरी मधल्या PWD मध्ये असाल तर जवळपास 70 पासून चान्स आहे. म्हणजे किती पर्सेंटेज वरती सिलेक्शन चान्स, तर साधारणपणे एक 75 ते 95 च्या रेंज मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंटेज आहेत 10वी बोर्ड एक्झाम मध्ये त्यांना या ठिकाणी शेड्यूल 2 भरतीमध्ये नक्कीच 100% चान्स असणार आहे.
त्याच्यामध्ये तुमची कॅटेगरी सुद्धा मॅटर करते आणि ह्या कट ऑफ किंवा हा पर्सेंटेज किती असेल तर कॅटेगरीनुसार तुमचा या ठिकाणी डिपेंड करणार आहे. आता तुम्ही प्रेफरन्स कुठे देताय त्या ठिकाणी, आता ज्यावेळेस ऑफिशियल नोटिफिकेशन येईल त्यावेळेस फॉर्म कुठे भरायचा, सगळा डाटा कुठल्या डिव्हिजनला किती जागा आहेत हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. परंतु तत्पूर्वी त्याच्या अगोदरच तुम्ही जर अवेअर झालात तर पुढे चालून डायरेक्टली तुम्हाला फॉर्म भरायला सोपं जाईल आणि तुमचं जो गैरसमज आहे किंवा मनामध्ये संभ्रम आहे तो नक्कीच दूर होण्यास मदत होईल, म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला आता सांगत आहे. ठीक आहे, आता पुढे तिसरं आहे कॅटेगरीनुसार काही फरक पडेल का. आता आपण पाहिलं या शेड्यूल 1 भरतीमध्ये ओपन कॅटेगरी मधल्याला जवळपास 90-95 आहे, तर काहींचं सिलेक्शन झालंय काहींचं नाही. तेच काही विद्यार्थ्यांचं 85 किंवा 90 वर सिलेक्शन झालंय आणि काही विद्यार्थ्यांचं 95 ला सुद्धा सिलेक्शन झालेलं नाहीये. मग हा मॅटर काय आहे तर कॅटेगरीचा, म्हणजे काय तुमची कॅटेगरी सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन चान्स वर मॅटर करते. तुमचं सिलेक्शन व्हायचं आहे किंवा नाही, किंवा सिलेक्शन साठी कॅटेगरी सुद्धा इफेक्टिव्ह परिणाम करत असते, लक्षात घ्या. म्हणून पर्सेंटेज कमी असतील तर कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर सिलेक्शन चान्स आहे, आणि पर्सेंटेज जरी जास्त असले आणि ओपन कॅटेगरीमध्ये असाल परंतु कट ऑफ त्या ठिकाणी 98 चा लागला आणि तुम्हाला पर्सेंटेज आहेत 95, ठीक आहे, तर त्या ठिकाणी सिलेक्शन होईल का, अजिबात नाही. म्हणजे त्या ठिकाणी लास्ट लिस्ट पर्यंत होऊ शकते, परंतु फर्स्ट मेरिट लिस्टला त्या ठिकाणी नक्कीच कट ऑफ हाय जात असतो. म्हणून सगळ्या लिस्ट ते येईपर्यंत तुम्हाला वाट पाहणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा तिसऱ्या नंबरचा पॉईंट, कॅटेगरीनुसार फरक नक्कीच पडतो तुमच्या सिलेक्शन प्रोसेस वरती आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीवरती सुद्धा. ठीक आहे, हा झाला तिसरा पॉईंट, अतिशय महत्वाचा. चौथा पॉईंट आहे कमी पर्सेंटेज वाल्यांनी फॉर्म भरायचा का. आता कमी पर्सेंटेज मध्ये किती, तुम्हाला जर 50 असतील, 60 असतील, 70 असतील किंवा 80 असतील, ठीक आहे, आता फॉर्म भरायचा का नाही हे पूर्णपणे डिपेंड तुमच्यावरती करतं. परंतु जर अगदीच तुम्हाला पर्सेंटेज 45, 50, 60 किंवा 65 इव्हन 70 असतील तर या ठिकाणी सिलेक्शन चान्सेस थोडासा कमी होऊ शकतो. परंतु पुढे आपल्याला कट ऑफ किती लागेल, कमी लागेल किंवा जास्त लागेल हे तंतोतंत अंदाज कधीच बांधता येत नसतो कुठल्याच गोष्टीचा. म्हणून जरी पर्सेंटेज कमी असले तर तुमचं लक असेल किंवा जीडीएस ला रिक्वायरमेंट असेल आणि कट ऑफ यदा कदाचित खाली डाऊन झाला तर तुम्हाला कमी पर्सेंटेज असले तरी सिलेक्शन चान्स असू शकतो. म्हणून कमी पर्सेंटेज जरी असले तरी तुम्ही फॉर्म नक्की भरावा असं मी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी सजेस्ट करेल, कारण लक फॅक्टर सुद्धा त्या ठिकाणी मॅटर करतो. जर तुमचं पर्सेंटेज 60, 70, 75 आणि कॅटेगरीमध्ये असाल, एकदम ग्रामीण भागामध्ये भरला, तिथं विद्यार्थ्यांची स्पर्धाच आली नाही तर त्या ठिकाणी सिलेक्शन सुद्धा होऊ शकतं. म्हणून कमी पर्सेंटेज असेल तरी तुम्ही फॉर्म नक्कीच भरावा असं मला असं वाटतं. पुढे आहे त्या ठिकाणी तुमचे पर्सेंटेज किती आहेत. आता तुमचे पर्सेंटेज हे 10वी ला जेवढे आहेत ते स्टील कॉन्स्टंट राहणार आहेत लाईफ टाइम मरेपर्यंत, म्हणजे याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. म्हणजे असं नाही की तुम्ही आज एक्झाम देता आणि उद्या फॉर्म भरता, असं नाही. ज्यांची 10वी पास आहे, पर्सेंटेज रिझल्ट आलेला आहे तेच विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. अंदर जे 10वीच्या खाली आहेत ते फॉर्म या ठिकाणी भरता येणार नाही. म्हणून तुमचे पर्सेंटेज 70, 80, 90, 95 किती आहे ते एकदा मला समजू द्या. त्यानुसार मी तुम्हाला कुठल्या जिल्ह्यात किंवा कुठल्या डिव्हिजनला फॉर्म भरायचा त्या ठिकाणी सजेस्ट करायला मला त्या ठिकाणी थोडीशी मदत होईल. म्हणून तुमचे पर्सेंटेज किती आहेत ते एकदा कळू द्या. 6वा पॉईंट आहे आता तयारी यापुढे कशी करायची आहे. आता एक्झाम म्हटलं की तयारी आलं, प्रिपरेशन आलं, अभ्यास आलं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे फाईल रेडी करणं आलं किंवा काही करेक्शन असतील तर ते दुरुस्त करणं आलं. ठीक आहे, नावामध्ये किंवा काही डॉक्युमेंट नसतील ते डॉक्युमेंट सगळं काढून ठेवायचे आहेत. काही गोष्टीमध्ये ऍफिडेव्हिट करायचं असेल तर ते करून घ्यायचं आहे. त्याचसोबत तुम्ही फॉर्म भरताना व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे, प्रेफरन्स व्यवस्थित सिलेक्ट करायचे आहेत आणि तुमचा फॉर्म व्यवस्थित सबमिट झाल्याच्या नंतर ऍप्लिकेशन प्रिंट त्याची काढून ठेवायची आहे. डॉक्युमेंट जी फाईल आहे ती रेडी करून ठेवायची. एवढीच तयारी करायची आहे. आणि साइड बाय साइड तुमचं जर काही पदांकरिता जर लेखी स्वरूपात एक्झाम असेल तर त्या ठिकाणी अभ्यासाला लागायचं आहे. बस एवढीच तयारी बेसिक करायची आहे. सो तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट किंवा प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करू शकता. आणि पोस्ट ऑफिस मध्ये जे विद्यार्थ्यांना जॉब करण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत हा तुम्ही व्हिडिओ नक्की शेअर करू शकता, जेणेकरून त्यांना सुद्धा काही गोष्टींचा या ठिकाणी अभ्यास होईल आणि त्यांचे डाऊट प्रश्न क्लिअर होतील. आणि अशाच अपडेटसाठी मला असं वाटतं की तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करून ठेवायला पाहिजे, जेणेकरून पुढच्या भविष्यासाठी येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षा किंवा अपडेट्स किंवा रेग्युलर माहिती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल. इथेच थांबतो मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.